आपल्या शाळेची माझी विद्यार्थिनी अश्विनी नवले हिचं सोन्याचं कानातलं हरवलंय. कोणाला मिळालं तर कृपया आणून द्या. काय ग, खूप महाग नव्हते ना? आईने केलं होतं, पण आता ते हरवलंय. OMG, इमोशनल अटॅचमेंट. मम्मी, काय फोटोग्राफर? मगाशी सावरलं, आता कानातलं पण तुम्ही शोधणार वाटतं. मम्मी. वाघमारे सर, मला वाटतं आदर्श शिक्षिकेचा सन्मान सोहळा आता संपलाय आणि त्या सभागृहात एक वेगळाच समारंभ सुरू झालाय. नाही नाही, ते सोन्याच्या कानातलं हरवलं म्हणून ती मुलगी रडायला लागली. गरीब मुलगी आहे ती. आपल्या स्मरणिकेसाठी सरस्वतीच्या पिशव्या शिवल्या तिने. हो, पण त्यासाठी इतकं महागातलं कानात का घालून यायचं? आणि त्यात ते तुमचे प्रमुख पाहुणे. त्यांनी त्या मुलीला स्टेजवर बोलवायची काही गरज नव्हती ना सर. माझा TV सिरियल, सिनेमे याच्याशी काहीही संबंध नाही. तरी माझा सत्कार कोणाच्या हस्ते होतोय? तर एका TV अभिनेत्रीच्या. आणि माझ्या मुलाला तर तिने चक्क आपला फोटोग्राफर बनवलं. मला सांगा, कुठल्या आईला हे आवडेल? सॉरी बाई. उशीर होणार असेल तर आम्ही निघावं म्हणतोय. तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय नको ना? तुमचा कार्यक्रम चालू राहू दे. नाही नाही, थांबा. 2च मिनिटात कार्यक्रम सुरू होईल. पण त्या मुलीच्या कानातलं रडतीये ना ती बिचारी. सापडतील, कानातलेही सापडतील. तोपर्यंत आपण कार्यक्रम उरकून घेऊ. गोरे सर. हो सर. आपण काही क्षणातच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अश्विनी, हा सर, बोलवलं. सापडल्या का? नाही. अगं, सोन्याचं घालून काय यायचं? हं? एकतर आधीच लोकांसमोर पडून असा हाशा करून घेतलायस. तरी बरं, त्या नगरकर बाईच्या मुलानं तुला सावरलं. नाही तर तुझ्यामुळे सगळ्या कार्यक्रमाचे 12 वाजले असते. सॉरी सर, पण रिंग सापडेल. हं? तोपर्यंत एक तू काम कर, तुझ्या पिशव्या आणल्यात ना, त्यामध्ये स्मरणिका भर. हं? समजलं? मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री सौ पम्मी बिसे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या सत्कार मूर्ती आणि यावर्षी आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव झाला त्या सन्माननीय शारदा वसंत नगरकर यांचा सन्मान करावा. अरे वा, खूप छान मूर्ती आहे. लक्ष्मी. सरस्वती. हा, पण तुमचा संबंध लक्ष्मीशी जास्त आहे. फोटोग्राफर? एक मिनिट. तू फोटोग्राफर नाहीये,
प्रोफेसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो माझा मुलगा आहे. प्रोफेसर शुभंकर शारदा वसंत नगरकर. झालं का नाव? शुभंकर, छान नाव आहे. शुभू, आमचा एक फोटो घे ना. हिरोईनने आईच्या प्रोफेसरला फोटोग्राफर बनवून टाकलंय. अश्विनी, पिशव्या कमी पडतायत. सर, आई पिशव्या घेऊन येतच असेल. हे बघ, वेळेवर जर पिशव्या आल्या नाहीत ना तर तुला फक्त अर्ध्या पिशव्यांचे पैसे मिळतील. कळलं? अरे सावकाश ना, अंगावर घातली असतील गाडी. सॉरी मावशी, अंगावर नाही घातली हो, मध्येच बंद पडते आणि नको त्या वेळेलाच बंद पडते. एक तर मला उशीर झाला आणि त्यात. बरं ऐका ना मावशी, ते आदर्श विद्या मंदिर शाळा कुठे आहे हो? शाळा हा इथून उजव्या हाताला जायचं, 10 मिनिटं लागतील. मी तिकडे चाललेली. इथून का? हा थँक्यू. मावशी, हो मावशी, मावशी, हा मावशी. आता काय परत? शाळेत चालला ना तुम्ही? हो. बसा मग. नाही मग अशी अंगावर घातली तू गाडी माझ्या. हो तेव्हा पेट्रोल संपलं होतं मावशी, पण आता काही प्रॉब्लेम नाही. बसा. अरे पण बसा. मला मान्य आहे मी तुमच्या या प्रमुख पाहुण्याने एवढी प्रसिद्ध नाहीये, पण शिक्षकाची कीर्ती विद्यार्थी पसरवतात. त्या कीर्तीला अंत नसतो. उगवलेला सूर्य एक ना एक दिवस मावळतोच. हो ना? हळू घे ना. हळूच आहे मावशी. काय त्या गाडीचा आवाज आहे तुझा? हळू घे जरा. त्यामुळे आपली अवस्था अशी मावळणाऱ्या सूर्यासारखी होऊ नये म्हणून आपलं शिक्षण आणि आपलं क्षेत्र आपण अचूक निवडायला हवं. अरे नरडावळ नाही तो. मम्मी मम्मी धन्यवाद. मला विशेष कौतुक वाटतं ते म्हणजे शुभंकर नगरकर यांचं, कारण ते मुळात प्राध्यापक आहेत आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सगळी क्षणचित्र टिपलेली आहेत. मी नगरकर बाईंनाच विनंती करतो की त्यांनी शुभंकरचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. सॉरी. नाही, माझाच धक्का लागला. इट्स फाईन. पण मग अशी माझ्यामुळे सगळे हसत होते. खरं तर ना माझीच चूक आहे. मी ना स्टेजवर जायलाच नको होतं आणि फोटो पण काढायला यायला नको होतं. आणि या सगळ्यात आईने दिलेले कानातले पण सापडेल. हा कानातलं सापडेल. रिलॅक्स. आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी कल्पक पिशव्या शिवून दिल्या त्या आपल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार फुलना फुलाची पाकळी देऊन आपण करावा. आणि एका माजी विद्यार्थिनीकडून या शाळेच्या दुसऱ्या माजी विद्यार्थिनीचा सत्कार होतोय ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी
चंद्रदर्शन योगच म्हणावा. अश्विनी नवले. अश्विनी नवले. अश्विनी, तुमचं नाव घेतात, बोलवतात तुम्हाला. अश्विनी नवले. फोटोग्राफरला तुझे कानातले जरा जास्तच आवडलेले दिसत आहे. आशू, ए आशू, प्रमिला, ए पमे, प्रमिला. अगं मी आत्या आत्या आत्ते. या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आई चल लवकर. अगं नाही, प्रमिलाच आहे ती. आई तुझा काहीतरी गोंधळ होत असेल, चल बरं तू. तू चल. प्रमिच नाही ग आई. मित्र असावा तर असा. अरे तू इथे होतास म्हणून माझं काम व्यवस्थित झालं. थँक्यू. अरे के थँक्यू काय, मला कॅमेरा हातात धरायला तूच शिकवलंस. पण तुझा हा भारी कॅमेरा आपल्याला परवडणार नाही. बरं दाखव बरं फोटोच. हे बघ. अरे वा, छान, मस्तच. अरे वा. अगं आशू, ही प्रमिलाच आहे, आपल्या बंड्या मामाची लेक. अगं लांबचा असला तरी सख्यासारखा होता मला तो. त्याची ही लेक प्रमिला. आई अगं मला नाही आठवते. अगं कसं आठवल, एवढीशी होती तू तेव्हा. तिचा बाप आपल्याकडे आजारपणात होता. ही एवढीशी प्रमिला, तिला शाळेत हाताला धरून आणायचे ग मी. आणि ही खुशाल मला ओळख दाखवत नाही. अगं आई काहीतरी गैरसमज होत असेल तुझा. काही गैरसमज नाही होत, ही प्रमिलाच आहे. का ग, एवढ्या आपण टीव्ही सिरियल बघतो, एखादं नग तरी दिसला का ग तिचं? आणि ही कसली आली हिरोईन. आज ना तिला मी चांगली ओळखच पटवून देणार आहे. तू चल. आई 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 नको नको. अगं थांब. ऐक. थांब कशाला, आत्याला विसरती काय? चांगली कान पकडूनच विचारते आज तिला मी. तू चल चल. आई चल. आई आई अगं ऐक. आई चल. ए अरे, ती हिरोईन कुठे आहे? सगळे पाहुणे मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये गेलेत. सगळेच? हो सगळेच. म्हणजे आता कानातले मिळतील. चल. मम्मीजी, तुम्ही आलात आणि कार्यक्रमाचा वेगळाच आनंद मिळाला. वा 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 वा. पण आम्ही कुणी टीव्ही पाहत नाही, त्यामुळे तुम्हाला झालेल्या आनंदाची कल्पना आम्हाला येणं जरा कठीणच आहे, हो ना?
आमचा चहा झालाय मगाशीच. शुभू कुठे आहे? शुभंकर. OMG. अहो तेच ते. काय ग? हो. अगं आशू, 100 काय 200% प्रमिलाचे. हसतीये बघ ना तशीच. आणि बघ ना काय अवतार केलाय तो. अगं शाळेत तिला 10चा पाढा सुद्धा नीट येत नव्हता आणि आज डायरेक्ट हिरोईन म्हणूनच आली. आई सगळेच आते आहेत तर. फोटोग्राफर हा दिसले का कुठे फोटोग्राफर? म्हणजे आत नाही येत. हा? नाही दिसले. आशू, आता येतील वाटतं सगळे बाहेर. एक्सक्यूज मी. रेडी? स्माइल प्लीज. एक मिनिट. से चीज. जरा एक मिनिट धरा. एक मिनिट. हा ओके रेडी. एक मिनिट. तुम्ही ज्यांच्या हातात पुष्पगुच्छ दिलायत ना ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते. बर. पण तुमची चूक नाही. सरस्वती आणि लक्ष्मी मधला फरक तुम्हाला नाही कळत. शिक्षणाचा अभाव. वाघमारे सर, आम्ही निघतो. उशीर होतोय आम्हाला. हो 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 मॅडम, तुम्ही निघणार असाल तर मी गाडीपर्यंत सोडतो तुम्हाला. नाही असू दे. निघणार होते मी पण आता थांबते. तुम्ही हवं तर यांना आधी सोडून या. अश्विनी नवले, पिशव्या तू शिवल्यास? हो, मी आणि माझ्या आईने. आणि सरस्वतीची कल्पना? हिनच सांगितलं असं करूयात. काही ना काही चांगलं डोक्यात येतच असतं हिच्या. हुशार आहे. छान, चांगली कला आहे तुझ्या हातात. साधी आहेस, सरळ आहेस. फक्त वेळीच सावरत जा स्वतःला. आशू, आज फक्त प्रमिलाच आहे एका मुलीबरोबर. फोटोग्राफर? ते दुसरे फोटोग्राफर कुठे आहे? ज्यांनी तुमचे फोटो काढले ते? हो. नगरकर बाईंची वाट पाहतायत ते खाली गाडीत बसून. बाई खाली गेल्या की गाडी लगेच सुरू होणार आणि मग ते लगेच निघणार. थांबणार नाही ते.